नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मराठी सुलभ भारती यामधील कविता क्रमांक 11 जीवन गाणे या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. आकृत्या पूर्ण करा. कवीच्या अनुभवातले जग. बघा आता या ठिकाणी ही आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे. या ठिकाणी 2 ऑप्शन्स आहे. या प्रकारे कवीच्या अनुभवातले जग भरकटलेले आहे, त्याचप्रमाणे संस्काराची जाण नसलेले आहे. दुसरी आकृती बघणार आहोत. आ दिलेला आहे कवीला जगणे शिकवणारे कवितेतील घटक. बघा या प्रकारचे घटक आहेत. पहिला घटक आहे चंद्र चांदणे, दुसरा घटक आहे सागर, तिसरा घटक आहे नदी आणि चौथा घटक आहे वृक्ष. पुढचं बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 2. कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा. बघा आता या ठिकाणी कवीला जगणे शिकवणारे घटक आणि या घटकांपासून कवी काय शिकले हे दिलेले आहे. बघा पहिलं दिलेलं आहे चंद्र आणि चांदणे यांपासून कवी आनंदी राहणे शिकले आहे. दुसरा घटक आहे पणती, यांपासून संस्कार आणि दुसऱ्यांना उपयोगी पडणे हे शिकले आहे. तिसरा घटक आहे नदी, यापासून प्रेम शिकले आहे. चौथा घटक आहे पक्षी, यापासून भक्कम निर्धार शिकले आहे. आणि शेवटचा घटक आहे सागर आणि वृक्ष, यापासून कवी परोपकाराची भावना शिकलेले आहेत. पुढचा प्रश्न बघणार आहोत. स्वमत. त्यातील अ दिला आहे बिनभिंतीची शाळा, लाखो इथले गुरु हा विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे. निसर्ग हा आपला सर्वात मोठा गुरु आहे. निसर्गाला कोणत्याही भिंती नाहीत. निसर्गातील छोटा मोठा प्रत्येक घटक आपल्याला आयुष्यभर शिकवत असतो. काट्यात वाढणारे सुंदर गुलाबाचे फूल आपल्याला संकटातही हसत राहावे हे शिकवते आणि त्याचबरोबर संकटे अडचणी यावर मात करूनच आपण मोठे होतो हे शिकवते. झाड सतत ऊन वारा पाऊस सहन करून खंबीर उभे राहून सगळ्यांना मदत करते. परोपकार आपण झाडाकडून शिकतो. नदीचे सारे अडथळे पार करून वाहत राहणे, ध्येयपूर्तीसाठी अथक परिश्रम आपण नदीकडून शिकतो. सारे वाईट पोटात घेऊन मोती देणारा समुद्र आपल्याला क्षमाशील बनवायला शिकवतो. निसर्ग आपल्याला कितीतरी गोष्टी कळत नकळत शिकवत असतो. पुढचा प्रश्न बघणार आहोत. दुसऱ्यासाठी घाव सोसणे या ओळीतील तुम्हाला कळलेला अर्थ. समुद्र आणि झाड यांच्याकडून कवी दुसऱ्यासाठी घाव सोसायला शिकतो असे त्याचे म्हणणे आहे. दुसऱ्यासाठी घाव सोसणे म्हणजे स्वतः कष्ट सहन करून दुसऱ्यांच्या उपयोगी पडणे. समुद्र साऱ्या जगाची घाण आपल्या पोटात घेतो आणि देताना मात्र शंख, शिंपले, मोती असा खजिना माणसाला देतो. स्वतः ऊन वारा पाऊस झेलते, मात्र लोकांना प्राणी पक्ष्यांना आसरा देते. फळे फुले लाकडे पुरवते. झाड दुसऱ्याच्या कामी येण्यासाठी यातना सहन करते आणि तरीही उपयोगी पडते, म्हणजेच दुसऱ्यासाठी घाव सोसणे होय. अशा प्रकारे या ठिकाणी दुसऱ्यासाठी घाव सोसणे या ओळींचा अर्थ आहे. चर्चा करूया. निसर्गातील कोणत्याही 5 गोष्टींपासून तुम्हाला काय काय शिकता येईल याविषयी मित्रांशी चर्चा करा व वर्गात सांगा. पहिला आहे झाड. झाड कोणताही भेदभाव न करता सगळ्यांना फळ देते. तो कोणताही गरीब श्रीमंत जात पात न पाहता आपल्याला फळे देत असतो. नदी. नदी देखील झाडासारखी भेदभाव न करता सगळ्यांना पाणी देते. तिसरा आहे शिक्षक. शिक्षक देखील कोणताही भेदभाव न करता योग्य विचार विद्यार्थ्यांच्या मनात पेरतात. पुढचा घटक आहे पक्षी. कितीही संकटे आली तरी न डगमगता उंच भरारी घ्यायला सांगतो.
आणि शेवटचा घटक आहे ते म्हणजे आई. आई आपल्याला मायेने आपल्या मुलांना मोठं करण्यासाठी कष्ट उचलते. अशा प्रकारचे निसर्गातील हे 5 गोष्टी आपल्याला भरपूर काही शिकवून जातात. अशा प्रकारे आज आपण जीवन गाणे या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.